वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य जागरितायमाने संसारहारमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता अमंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदनम मदभेद दयार्णव। ही आपली ओवी चाललेली होती, पण याच्या आधीच्या आपल्या ओव्या झालेल्या होत्या याच्यावर तुमचा विश्वास आहे ना? ज्या मी ओव्या वाचल्या तर त्या ओव्या आपल्या झालेल्या आहेत याच्यावर तुमचा विश्वास आहे ना? कारण याच्यातल्या काही ओव्यांवर किंवा एखाद्या भागावर निरूपण करायचं राहिलेलं आहे अशी काही जणांना शंका आहे। उदाहरणार्थ नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत याच्यावर तुमचं निरूपण राहिलेलं आहे असं मागच्या वेळेला मला एकाने सांगितलं। त्याच्यानंतर म्हणजे 2 ओव्या पुढे झाल्यानंतर एवढ्या पदांवर तुम्ही बोलायचं राहिलेला होता असं मला कोणीतरी मागच्या वेळेला सांगितलं। याचं कारण असंही असेल की खरंच हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे रचलेलं आहे लिहिलेलं आहे ते इतकं अद्भुत आहे की ऐकल्यानंतर ऐकलं नाही असं वाटत असू शकेल, किंवा सांगितलं नसलेलं सांगितलं असं मला वाटू शकत असेल। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव। जय जय देव विशुद्ध एवढं आपले मागच्या वेळेला झालेलं होतं। विदुदयोद्यान द्विरद विद म्हणजे विद्या, आणि त्याच्या विपरीत विरुद्ध असा शब्द म्हणजे अविद्या। विद्या म्हणजे आपण पाडव्याच्या दिवशी आपल्या मुलांना पाटीवर सरस्वती काढून फुलं घेऊन शाळेत पाठवतो ती विद्या देखील नव्हे। सरस्वती देखील नव्हे। विद्या
म्हणजे परमात्म विद्या, ज्याला कठोपनिषदामध्ये जे अविद्येमध्ये रमतात तर ते तमामध्ये जातात, आणि जे विद्येमध्ये रमतात ते अजून घोर तमामध्ये जातात. असं ज्या सरस्वती विद्येबद्दल म्हटलेलं आहे, त्या विद्येबद्दल इथं ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीयेत. जे अविद्येची उपासना करतात याचा अर्थ जे संसारामध्ये रमून राहतात, अविद्याच खरी असं धरून चालतात, तर असं समजावं की ते अंधकारात आहेत. पण जे विद्येच्या पाठीमागे लागलेले आहेत ते घोर अशा अंधकारात आहेत असं तिथं वर्णन केलेलं आहे. इथं मात्र विद हा शब्द जो आहे तर तो संपूर्ण ज्ञान, आत्मज्ञान याच्यासाठीच वापरलेला असा शब्द आहे. विद म्हणजे ज्ञान, ज्ञानरूपी उदय. हा उदय कुठं झालेला आहे? उद्यानात झालेला आहे. विदुदय उद्यान, एका उद्यानामध्ये ज्ञानरूपी उदय झालेला आहे. आणि असा ज्ञानरूपी उदय झाल्यानंतर त्या उद्यानाचा उपभोग घेणारा, त्या उद्यानाचं सेवन करणारा, तिथला आनंद लुटणारा असा द्विरद म्हणजे हत्ती, गज, सद्गुरूंच्या बाबत वर्णन केलेलं आहे. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद. इतर कोणताही प्राणी सांगितलं नाही, हत्ती सांगितला. शक्य होतं की सिंह देखील सांगता येऊ शकतो, पण सिंह उद्यानाचा कोणताही आस्वाद घेणार नाही. हिंसक अशा प्रकारचा जो प्राणी आहे, वाघ, सिंह इत्यादी, तर ते उद्यानाचा कोणता आस्वाद घेण्यासाठी बसलेले नाहीत. उद्यानात जाण्यासाठी त्यांचे उद्देश वेगळे असू शकतील. त्या उद्यानामध्ये जो चारा वगैरे आहे तो चारा सेवन करण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी नाही. मग गाय वगैरे अशा प्राण्यांचा उल्लेख करायचा, कारण ते गवत खातील. पण ज्ञानरूपी उद्यानामधला उपभोग मनसोक्त घेणारा, आणि मनसोक्त घेत असताना देखील उपभोग घेण्याची क्षमता देखील प्रचंड असणारा असा प्राणी म्हणजे केवळ हत्ती आहे. त्या बेडकाची गोष्ट आहे की नाही. एक राजहंस एकदा उडत उडत एका विहिरीच्या काठावर येऊन बसला. त्या विहिरीमध्ये पोहणारा एक बेडूक होता. त्या बेडकाने देखील तशा प्रकारचा पक्षी कधी पाहिलेला नव्हता, त्यामुळे तू कोण वगैरे अशी चौकशी केली. हिसाब नीतीतली गोष्ट आहे. आणि तू कुठून उडत आलास काय, तो आपल्या स्वतः संबंधी माहिती सांगत होता. तर तो म्हणाला की मी सागरावरून, समुद्रावरून इथपर्यंत आलेलो आहे, समुद्र पार करून इथपर्यंत आलेलो आहे. तर बेडूक म्हणाला की समुद्र पार करणं ही काय गोष्ट असते. तर तो म्हणाला की तुला समुद्राविषयी कल्पना दिसत नाहीये. समुद्र म्हणजे फार मोठा जलाशय. तर तो बेडूक म्हणाला की केवढा, एवढा का, एवढा का, या विहिरी एवढा का. त्या विहिरीच्या मापाने काही विचारायला लागला. तर तो राजहंस म्हणाला की या विहिरीच्या मापाने समुद्राबद्दल तुला काही सांगणं अशक्य गोष्ट आहे. तेव्हा तो बेडूक त्याला असं म्हणाला की खोटं बोलण्याला देखील काही मर्यादा असते. याचं कारण त्याची जी दृष्टी होती त्या दृष्टीमध्ये त्या विहिरीच्या सापेक्षच तो जलाशयाची कल्पना करू शकत होता.
त्याच्यापेक्षा अधिक मोठं म्हणजे काय हे त्याला समजू शकत नव्हतं. तसं एखादं उद्यान, अतिविस्तीर्ण असं उद्यान, ते सेवन करण्याची क्षमता असणारा प्राणी, याची ज्ञानेश्वर महाराज पुरेपूर कल्पना करतात. आपली कल्पनाच तेवढी तोकडी असल्यामुळं आपण कदाचित इतर कोणते प्राणी असं म्हटलं असतं. नुकतंच आपण सगळ्यांनी वाचलं असेल की अंदमानची जी बेटं आहेत त्या बेटांवर, त्याच्यापैकी एका बेटावर एका बंगाली कंपनीनी कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं. त्यामुळं काही हत्ती नेले काम करण्यासाठी म्हणून, कारण एवढी मोठी वाहतूक माणसांच्या अंगाने करणं ही फारच कठीण गोष्ट होती. त्यामुळे हत्ती नेले आणि मग नंतर तोटा वगैरे आला, त्यामुळं तिथलं सगळं गुंडाळून व्यवसाय बंद केला. पण एवढे मोठे नेलेले हत्ती ते परत आणणं हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळं ते हत्ती त्यांनी त्या बेटावर सोडून दिले. एक काळ असा होता, जे ही 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर 30-40 वर्षांपूर्वी त्या बेटांवर म्हणजे मूळ नेलेले हत्ती एक 15-20 असे होते, तर 75 हत्ती त्या बेटावर झाले. त्या बेटाची लांबी, रुंदी आणि असा जो परिसर आहे, तर त्या परिसराचा विचार करता ही 75 जी संख्या होती ती त्यांना पुरेसं अन्न मिळण्याच्या दृष्टीने अयोग्य होती. जर 75 हत्ती असतील तर त्यांच्याकरता 500 चौरस किलोमीटरचा प्रदेश फिरण्यासाठी म्हणून हवा. त्यांना रान म्हणून एवढा मोठा प्रदेश हवा, तर 500 चौरस किलोमीटरचा एवढा मोठा प्रदेश हवा. आणि ते जेमतेम 250-200 किलोमीटरचं असं बेट असल्यामुळं त्या हत्तींची संख्या देखील घटायला लागली. 75 ऑप्टिमम झाल्यानंतर ती त्यांची संख्या कमी व्हायला लागली. आता तिथं 35 हत्ती आहेत आणि हत्तींना राहण्यासाठी अनुकूलता जी मुळात लागते ती त्या बेटावर नसल्यामुळं इतर पर्यावरणाचा देखील भरपूर नाश झालेला आहे. आणि हे 35 हत्ती देखील कालांतराने कमी होतील, नाहीसे होतील, असं प्राणीशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जे त्यांना आता मरण्याखेरीज गत्यंतर नाही. कोणीतरी त्यांना जर आणलं आणि दुसरीकडे सोडलं तरच एरवी त्यांचा मृत्यू अटळ आहे. हत्ती फार मोठ्या प्रदेशामध्ये चरतो. जर ज्ञानरूपी उद्यान असेल तर ज्ञानरूपी उद्यानाचं सेवन करण्यासाठी हत्तीसारखाच प्राणी हवा. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद. ज्ञानाच्या ठिकाणी रममाण होण्यासाठी म्हणून, ज्ञानाच्या प्रांगणामध्ये रममाण होण्यासाठी म्हणून शक्ती देखील तेवढीच अतुलनीय अशी पाहिजे. तशी शक्ती असणारे आणि मनसोक्त विहार करणारे आपण आपला जय जयकार असो, असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना म्हणतात. थोडासा अधिक खुलासा केला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमची ध्यान करण्याची क्षमता 1 तास आहे असं धरा. 1 तास तुम्ही ध्यान करू शकता आणि 1 तास ध्यानाच्या शेवटी तुम्हाला काही एक आनंद प्राप्त होतो. तुमच्या कुवतीप्रमाणे, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला एक आनंद प्राप्त होतो. कोणाची ही क्षमता 15 मिनिटं असू शकेल. नवीन सुरुवात केलेली आहे, 15 मिनिटाच्या पुढं डोळे मिटून बसता येत नाही आणि त्या दरम्यान एक समाधान होतं आणि उठतो, समाधान होऊन उठतो. पण ते समाधान झाल्यानंतर त्याच्या पुढं त्याला बसणं शक्य नाही. तर कोणाला 1 तासाच्या ध्यानामध्ये खूप चांगलं समाधान मिळतं शेवटी आणि तो उठतो. कोणी अजून उत्तम ध्यानाला बसणार असेल, 1.5 तास 2 तास ध्यानाला बसेल आणि एक उत्तम समाधान मिळवेल आणि उठेल.
हे जो तो उठतो, आपल्या ध्यानाची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे ध्यान केल्यानंतर तो उठतो. तो जेव्हा उठतो तेव्हा त्याला जर अजून बसायला सांगितलं तर त्याला बसणं अशक्य होतं. 3 तास ध्यानाच्या बैठकीमध्ये समाधान देखील खूप झालं, खूप मन आत होतं, खूप समाधान झालं, एकदम निस्तरंग अशी स्थिती प्राप्त झाली. आणि अशी निस्तरंग स्थिती प्राप्त झाली आणि त्याच्या पाठोपाठ आपण आत्मरूप आहोत असाही प्रत्यय आला. जगत भान संपूर्ण नाहीसं झालं, देहभाव देखील नाहीसा झाला. पण हा आनंद उपभोगण्याची देखील एक क्षमता आहे. ती क्षमता तुटते, ती क्षमता संपते. एक असा क्षण येतो की त्या क्षणाला त्या स्थितीतून बाहेर यावं, पुन्हा प्रकृतीवर यावं अशी एक इच्छा निर्माण होते. याचं कारण आपल्या प्रकृतीची कुवत जी आहे त्या कुवतीप्रमाणे आपल्याला ध्यानातला आनंद मिळतो. हे ऐकायला विपरीत वाटेल, कारण प्रकृतीच्या पलीकडे असणारं असं जे तत्व आहे ते तत्व आपण प्रकृतीच्या मर्यादांमध्ये सेवन करत असतो. आणि प्रकृतीची जी मर्यादा आहे ती मर्यादा आपण रुंदावत नेतो, विस्तीर्ण करत नेतो. जो पूर्वी 15 मिनिटापेक्षा जास्त बसू शकत नव्हता आणि 15 मिनिटाच्या दरम्यान त्याला एक काही सुख मिळून उठत होता, तो नंतर 45 मिनिटाच्या दरम्यान काही सुख मिळून उठायला लागला. 1.5 तासाच्या नंतर काही एक सुख मिळून उठायला लागला. आणि 15व्या मिनिटाच्या दरम्यान त्याला जे सुख मिळत होतं ते आणि 1.5 तासाच्या दरम्यान त्याला जे सुख मिळत होतं ध्यानाचं ते, याच्यात देखील फरक आहे. उत्तम सुख, अधिक उत्तम सुख असं तो घ्यायला लागला. तरी देखील 1.5 तासाच्या नंतर उठेलच ना, त्यामुळे ती त्याची मर्यादा झाली. ही जी त्याची मर्यादा आहे, ही मर्यादा नंतर नंतर ध्यानाच्या त्याच अभ्यासामध्ये पण जीवनामध्ये ते ध्यान उतरवण्याचा प्रयत्न करत असताना ध्यानातून उठल्यानंतर देखील ते समाधान घेणं, ते सुख घेणं हे त्याला काही काळ शक्य होत राहतं. जसं तुम्ही ध्यानातून उठल्यानंतर 10 मिनिटं खूप शांत असता, ती तुमची मर्यादा आहे. आणि मग 10 मिनिटानंतर संसार तुमच्या मनामध्ये प्रवेश करायला सुरुवात होते. माझं तुझं तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते. तुम्ही ऑफिसमध्ये जेव्हा बाहेर पडता, ऑफिसमध्ये जाण्यासाठी म्हणून, तेव्हा तुम्ही बरेच बाहेर आलेले असता आणि ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर थोडा वेळ तुमचा भाव टिकतो आणि मग तुमचा भाव नाहीसा होऊन जातो. म्हणून ज्ञानाचं सेवन करण्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा अशा रीतीने कमी अधिक असते. पुढं पुढं असं होणं शक्य आहे की नंतर देखील, म्हणजे 1 तासभर तो आनंद टिकेल, तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर देखील अर्धा तास तो आनंद टिकेल, असं झालं. पण त्याच्यानंतर त्याला ओहोटी लागेल. मग मधून अधून आठवत राहील की तुम्ही परमार्थी आहात, तुम्ही सद्गुरूंचे अनुग्रहित आहात. आणि त्या आठवणीसरशी तुम्ही थोडासा आनंद, तितका नाही तरी थोडासा आनंद उपभोगू शकता, थोडंसं अनुसंधान ठेवू शकता, थोडं नाम घेऊ शकता, थोडा आठव करू शकता की आपण परमात्मा स्वरूप आहोत, अशा प्रकारे. आणि मग नंतर हा जो थोडासा आनंद घेतात त्याच्यात देखील वाढ होण्याची शक्यता असते. तुमचं अनुसंधान अधिक उत्तम असं व्हायला लागतं. अनुसंधान याचा अर्थ स्वाभाविक विश्वास. अनुसंधान म्हणजे घोकंपट्टी नव्हे. त्या घोकंपट्टीचा मनाला अत्यंत शीण येतो. त्यामुळे तशा प्रकारची घोकंपट्टी नव्हे, सहज आठवण होणं, ही स्थिती वाढायला लागते. जसं पुरुषाला मी पुरुष आहे असं आठवायला लागत नाही, स्त्रीला मी स्त्री आहे असं आठवायला लागत नाही, तशा प्रकारे आपण परमात्मा आहोत असं आठवायला लागत नाही. स्वामीजी म्हणत असत की एखादा मॅट्रिक, मग ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर डबल ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर PhD झाला.
आता तो PhD झाला आणि कॉलेजमध्ये शिकवतो आहे. त्यावेळेस जसं त्याला माहिती आहे की मी MA PhD आहे, तसा तो घरामध्ये नुसता बसलेला असताना देखील त्याला माहित आहे की मी MA PhD आहे. त्याला झोकायला लागत नाही, फक्त कॉलेजमध्ये गेल्यानंतरच त्याला आठवण होते असं नाही. तर तो जो MA PhD आहे, तर तो मंडईत जरी गेला भाजी आणायला तरी MA PhDच आहे. त्याला माहित आहे की आता मी इतका शिकलेलो आहे. ही जी स्थिती आहे ज्ञानाची, तशी ज्ञानाची स्थिती साधकाच्या जीवनामध्ये कालांतराने न ढळणारी अशी व्हायला लागते. ती न ढळणारी होण्याच्या आधी काही काळ मधून अशा स्थितीमध्ये साधक जाऊ शकतो आणि परत खाली येतो. हे जे परत खाली येणं आहे ही त्याची मर्यादा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी द्विरद हत्ती हा अशा करता वापरला की तो खालीच येत नाही. त्याचा भोग घेण्याची त्याची क्षमता देखील अवाढव्य आहे आणि तशा प्रकारे निरंतर भोग तो घेत राहतो. म्हणून अशा प्रकारच्या ज्ञानाचा थोडासा उपभोग घेणारे, थोडासा अनुभव घेणारे, थोडीशी प्रचिती घेणारे असे इतर असताना सद्गुरु त्या क्षेत्रामध्ये द्विरद आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समजते ना मी काय म्हणतोय ते? जय जय देव विशुद्ध विदुदयो ध्यान द्विरद कुठेतरी योजून या उपमा दिलेल्या आहेत. शमदम मदन मदभेद दयार्णव. शम याचा अर्थ मन शांत होणं आणि दम याचा अर्थ इंद्रिय देखील शांत होणं. हे शम आणि दम दोन शब्द मनाकरता आणि इंद्रियांकरताच वापरले जाणारे असे शब्द आहेत शास्त्रांमध्ये. शम याचा अर्थ मन परिशांत होणं, परितृप्त होणं. मनाच्या सगळ्या खळबळीचा उपशम होणं, शांतता येणं, याला शम असं म्हणतात. आणि दम तीच गोष्ट इंद्रियांच्या बाबत. इंद्रियांची जी सगळी खळबळ आहे ती सगळी खळबळ निवांत होणं, निवणं, त्याचा उपशम होणं याला दम असं म्हणतात. शम आणि दम हे शब्द निग्रहाच्या अंगाने आपल्याला प्रतीत होतात. म्हणजे मन अस्वस्थ आहे, पण त्याचं शमन करण्यासाठी म्हणून कोणता तरी उपाय योजणे. इंद्रिय अस्वस्थ आहेत, त्यांचा उपशम करण्यासाठी म्हणून, ती शांत करण्यासाठी म्हणून कोणता तरी उपाय योजना, दमन करणं त्यांचं. अशा अंगाने हे शब्द उपयोगात आणले जातात, वापरले जातात. मनाचं शमन करणं आणि इंद्रियांचं दमन करणं ही साधकाला नेहमीच कठीण वाटणारी अशी गोष्ट राहते. मनाचं शमन करण्यासाठी म्हणून अनेक प्रकारची साधनं हाताळली जातात. जसं पूजा आहे, पूजेनी प्रसन्नता येते, नम्रतेचा भाव येतो. आपण कोणीच नाही, आपण ज्याची पूजा करतो आहे तर तो सर्व विश्वाचा चालक आहे अशा प्रकारचा भाव पूजेमध्ये निर्माण होतो. त्यामुळं नम्रता, अहंकार रहितता ही गोष्ट पूजेनी साध्य होते. नामस्मरण केलं जातं. नामस्मरण देखील
आपल्याला जी गोष्ट अत्यंत प्रिय आहे त्याची असणारी स्वाभाविक आठवण म्हणजे नामस्मरण. खरं म्हणजे जसं आईला मुलाची सहज आठवण असते, आई आणि वडील घरामध्ये आहेत आणि मुलगा येण्याची वेळ होऊन गेलेली आहे, तर आईच्या पोटात कालवा कालव व्हायला सुरुवात होते की तो अजून का आला नाही, काय झालं असेल, कुठं अडकला असेल का, काय कोणा मित्राकडे गेलाय का, अडचणीत सापडला असेल का. नाना प्रकारे आईला चिंता सुरुवातच होते. आणि जर आई वडिलांना म्हणाली की अजून तो आलेला नाही, तर वडील म्हणतील की त्यात काय येईल, असं वडील म्हणतात. तू एवढी काळजी करण्याचं कारण नाही, तो येईल असं वडील म्हणतात. याचं कारण आईचं मुलाच्या विषयीचं प्रेम ज्या वेळेला इतकं प्रेम असतं तेव्हा नामस्मरणासारखी मुलाची आठवण आईला असते. लहान असताना मुलाला आईची आठवण अशी नामस्मरणासारखी असते, मोठं झाल्यावर देखील येते, पण जितकी आईला अखेरपर्यंत मुलाची येते तेवढी मुलाला आईची येते की नाही याच्याविषयी शंका असू शकेल. म्हणून आईचं प्रेम हे सर्वात उदात्त प्रेम असं समजलं जातं. म्हणजे मानवी जीवनामध्ये जे प्रेम शक्य आहे त्या प्रेमामध्ये आईच्या प्रेमाची पातळी जवळपास गाठली जाऊ शकत नाही. गौण किंवा हीन उदाहरणं देताना प्रियकर आणि प्रेयसी अशी उदाहरणं देतात, पण ते फार थोड्या वेळापुरतं असतं, फार थोड्या काळापुरतं असतं. आणि पती आणि पत्नी यांचं देखील नातं तसं आहे. प्रियकर प्रेयसी तर सोडून देऊ, कारण स्वामीजी म्हणत असत की ते सगळं लग्न होण्याच्या म्हणजे लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतची ती गोष्ट असते, असं स्वामीजी म्हणत असत. आणि एकदा लग्न झालं की मग एक वर्षभर फार तर गमतीने ते म्हणत असत की एक वर्षभर अगदी हातात हात घालून ते जातात, आणि मग त्याच्यानंतर तसं चालणं बंद होतं. लग्न झाल्यानंतर एक 20 वर्ष झाल्यानंतर ते पुढं आणि या मागं अशी चालण्याची पद्धत सुरू होते. नंतर तर ते कुठं जातात, या काय करतात ते नसतं, अशी त्या मुलाची परिणिती होती. पण तरी देखील पतिव्रतेचं आपल्या पतीविषयी असणारं प्रेम आणि पतीचं आपल्या अत्यंत प्रिय पत्नीविषयी असणारं प्रेम, या प्रेमामुळं त्यांची एकमेकांना होणारी आठवण, खरं उदाहरण आईला मुलाची होणारी आठवण, हे नामस्मरणाकरता उत्तम असं उदाहरण आहे. असं जर इतकं विशिष्ट प्रेम असेल, इतकं व्यापक असं जर प्रेम, इतकं सखोल गहन असं प्रेम जर निर्माण झालं, तर नामस्मरण ही स्वाभाविक गोष्ट आहे. तर मग नामस्मरण करण्यासाठी म्हणून आईला कोणी सांगत नाही की तू मुलाचं नामस्मरण कर. आईला सतत मुलाची आठवण असते आणि लहान मुलाला सतत आईची आठवण असते. भक्ताची इच्छा तशी असते. भक्त जेव्हा नामस्मरण आपल्या ठिकाणी मुरावं असं म्हणत असतो, तेव्हा भक्ताला अशा प्रकारचं नाम आपल्या ठिकाणी मुरून राहू देत असं वाटत राहतं, आणि ते भक्ताला जमत नाही. ते भक्ताला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं नाम हे भक्ताला ध्येय रूप राहतं. जसं पूजा करत असताना आपला अहंकार कमी होणं, नम्रता येणं, तो प्रभू आहे आणि तो माझा प्रतिपाळ करतो आहे असा भाव येणं, हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पूजेचा अभ्यासच आहे, त्याला पूजा म्हणता येणार नाही. आणि पूजेमध्ये सर्वात शेवटी असा भाव आल्यानंतर देखील जो पूजा करणार आहे त्याला आपण या आराध्य दैवताशी एकरूप आहोत असा भाव प्राप्त होतो.
रामकृष्ण काली मातेच्या मस्तकावर अक्षता वाहत असत आणि आपल्या मस्तकावर अक्षता वाहून घेत असत. काली मातेला फूल वाहत असत आणि आपल्या डोक्यावर फूल वाहून घेत असत. ही पूजेची परिसीमा आहे, पूजेच्या भावनेची परिसीमा आहे. आणि खरं शमन या भावनेमध्ये आहे. पूजा करत असताना जे खरं शमन आहे ते खरं शमन मनाचं या भावनेमध्ये आहे. नामस्मरण करत असताना खरं शमन नाम घेणारा जेव्हा जो नामी आहे, ज्याचं नाम आहे त्याच्याशी एकरूपता अनुभवतो, तेव्हा खरं शमन आहे. शम हा शब्द खऱ्या अर्थाने त्या स्थितीला उद्देशून वापरलेला आहे आणि साधक खटपटी करता शम हा शब्द वापरतो. दम हा शब्द सर्वत्र परमात्मा उघड दिसत असल्यामुळं विशिष्ट ठिकाणी डोळे रूपाकडे आकर्षित होत नाहीत. अशा वेळेला डोळ्याच्या ठिकाणी असणारा जो विषय आहे त्या विषयाची आठवणच डोळ्याला होत नाही. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बाबत इंद्रियांचं दमन झालं असं आपल्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो. त्याला त्याचं भानच नसतं. त्या अनुरोधाने दमन हा शब्द वापरलेला आहे. आपल्याला वाटतं त्यांनी दमन केलेलं आहे आणि त्याची जी इंद्रिय परिशांत झालेली आहेत त्याचं कारण त्याला असलेलं आत्मानुसंधान हे असतं. आपण ज्या तीरावरून उभे आहोत त्या तीरावरून आपण त्याला दमन म्हणतो, आपण त्याला शमन म्हणतो, कारण आपल्याला मनाच्या चंचलतेचा भरपूर अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, शमदम मदन मद भेद दयार्णव. अशा प्रकारे ज्याची इंद्रिय आणि ज्याचं मन यांचा उपशम झालेला आहे, हा उपशम ज्यांना यांच्या चंचलतेचा अनुभव आहे त्यांच्या दृष्टीच्या सापेक्ष हा उपशम आहे. त्याची ही स्वाभाविक स्थिती असेल. पण आपण म्हणताना असंच म्हणणार ना की याची इंद्रिय अगदी परितृप्त शांत झालेली आहेत, याचं मन अत्यंत परितृप्त शांत असं झालेलं आहे. मनात खळबळ नाहीये, मनात दुष्टता नाहीये, चांचल्य नाहीये, कठोरता नाहीये, वक्रता नाहीये, मत्सर नाहीये, तिरकेपणा नाहीये. म्हणून शमदम, शम आणि दम यांच्या साह्याने मदन मद भेद. मदन याचा अर्थ काम, त्या कामाचा उन्मत्तपणा, मदन मद. हा जो उन्मत्तपणा आहे या उन्मत्तपणाला ज्यांनी छेद दिलेला आहे, भेद. काय प्रत्यय न वापरता हे शब्द असे एकत्रित ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. शमदमाच्या साह्याने कामाच्या उन्मत्ततेचा ज्यांनी छेद घेतलेला आहे, एवढं लिहिण्याच्या ऐवजी त्यांनी शमदम मदन मदभेद असा शब्द लिहून टाकला. शमदम मदन मदभेद. शम आणि दम मनाची परितृप्त अशी स्थिती आणि इंद्रियांची परितृप्त अशी स्थिती. अशी स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला काम. हा आपल्याला काम म्हटल्यानंतर जो अर्थ प्रतीत होतो त्या अर्थाचाच त्याच्या ठिकाणी छेद होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला काम म्हणजे दुसरं काही दिसत नाही. कोणा एका कवीनी असं म्हटलेलं आहे की सगळं विश्व
कामक्रीडेमध्ये मग्न आहे. मला ते सगळं वाचून खूप आश्चर्य वाटलं. डोळे उघडून पहा, फुलाच्या ठिकाणी असणारा भुंग्याचा गुंजार हा कामविलास करतो आहे. काय दृष्टी आहे बघा, कामविलास करतो आहे. वेगळे वेगळे पक्षी अंतराळ उडता आहेत, फांद्यांवर बसता आहेत, त्यांच्याकडे मौजेनी पहा, त्यांची कामक्रीडा चाललेली आहे. ही एक दृष्टी आहे. या दृष्टीने सर्व विश्वामध्ये काम दिसतो. ही एक दृष्टी आहे. आर्त अशी हाक ऐका पक्ष्यांची. ती हाक आपल्या जोडीदाराकरता असते. हा मदन आता ज्याचा शम आणि दम ज्यांनी साधलेला आहे, अशा व्यक्तीला सर्व विश्व अशा प्रकारे कामक्रीडेमध्ये मग्न आहे. अशा पद्धतीने तो विश्वाकडे पाहतच नाही. मग विश्वामध्ये अशा प्रकारे कामक्रीडा चालू आहे की नाहीये? आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याप्रमाणे विश्व आहे. विश्वामध्ये जे चाललेलं आहे, विश्व स्वाभाविक अंगाने ज्या पद्धतीने नटलेलं आहे, त्याचं संतांचं विश्लेषण ते भगवत रूपाने नटलेलं आहे असं आहे. जे काही आहे तर ते भगवत रूपामध्ये येतं. ही जरी क्रीडा असेल तरी ही क्रीडा विश्वाची स्वाभाविक स्थिती असेल. मी त्याच्याकडे पाहताना परमात्मा भावानेही पाहू शकतो. मी सर्व विश्व आनंद रूप असं देखील पाहू शकतो. याच्या देखील वर येण्याची सोय आहे. ही सोय मात्र विश्वाच्या ठिकाणी नाही, कारण विश्व तुमच्या आतल्या द्वैताला नेहमीच आमंत्रण देणारं असं असतं. म्हणून तर जीव मूळ परमात्मा असलेला जीव भावावर आला, अबोधामुळे जीव भावावर आला. जर तो अबोधच नसता तर जीवाला अशा प्रकारे अबोधात्मक पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा संकटात पडायलाच लागलं नसतं. त्यामुळे ही जी दृष्टी आहे, विश्व तेच आहे, त्याच विश्वाकडे पाहण्याची ही दृष्टी आहे. ही दृष्टी संतांची विशिष्ट वेगळी अशी दृष्टी आहे आणि इतरांची एक वेगळी अशी दृष्टी आहे. सर्व ठिकाणी काम प्रत्ययाला येणं, कामाचंच चिंतन घडणं, ही जी इंद्रियजन्य अशी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्तीच मुळात ज्यांनी ओलांडलेली आहे, शमदम, ही स्थिती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. शमदम मदन मदभेद दयार्णव. पुढच्या वेळेला आपण हे अजून पाहू, कारण याच्यावर जे काही निरूपण आहे ते निरूपण असं पूर्ण होणार नाही एक 5 मिनिटामध्ये. कारण मदन काय आहे, मदनाचा भेद काय आहे, भगवान शंकरांनी मदनाला जाळलं असं म्हटलं जातं, ते काय आहे? त्याचं स्वरूप नक्की काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे आणि शिवाचं स्वरूप काय आहे, अशा प्रकारची चर्चा या मदन मद भेद याच्यामध्ये शास्त्रांनी केलेली आहे. जय जय देव विशुद्ध विदुदयो ज्ञान द्विरद, याच्यावरचं निरूपण झालंय बरं का. शमदम मदन मदभेद दयार्णव, हे अधिक आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल
सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवन्त। ओम ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।